ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकिंग न्यूज आपण पुन्हा एकदा बघूया। दिल्लीतल्या इस्रायल एम्बसी जवळ स्फोट झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। औरंगजेब रस्त्यावर असलेल्या इस्रायली एम्बसीच्या बाहेर हा स्फोट झाल्याचं समोर येत आहे। स्फोटात काही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, मात्र सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नाही। दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल तिथं दाखल झालेलं आहे। घटनास्थळी सध्या पोलीस बंदोबस्त आहे। काही ठिकाणी बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे। आपण आपल्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो आहोत ही औरंगजेब रस्त्यावरची दृश्य आहेत। अग्निशमन दलाच्या काही गाड्या देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या स्फोटामध्ये अंदाजे 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। सुदैवाची बाब म्हणजे कोणालाही दुखापत झालेली नाही। हा स्फोट नेमका कसा झाला याबद्दलची अजूनही प्राथमिक माहिती समजू शकलेली नाही। दिल्ली पोलीस सध्या अलर्ट मोडवर आहेत। दिल्लीतल्या औरंगजेब रस्त्यावरच्या इस्रायली दूतावासाच्या बाहेर हा स्फोट झाल्याची ब्रेकिंग न्यूज आपण सध्या बघत आहोत। या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथं बॅरिकेडिंग केलेली आहे। चोख बंदोबस्त तिथं तैनात केलेला आहे। या स्फोटामध्ये काही गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। स्फोट झाल्याची बातमी मिळताच दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम घटनास्थळी दाखल झालेली होती। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत फोन लाईनवरनं। प्रशांत, हा स्फोट नेमका कसा घडला, तीव्रता नेमकी कितपत होती, काही माहिती या संदर्भातली मिळू शकली आहे का? आणि या संदर्भात ज्या पद्धतीने प्राथमिक माहिती मिळालेली आहे यामध्ये जो स्फोट झालेला आहे हा इस्रायल एम्बसीच्या बाजूला झालेला आहे आणि दिल्ली पोलिसांनी या संदर्भात म्हटलं आहे की हा लो इंटेन्सिटीचा स्फोट होता, म्हणजे कमी तीव्रतेचा स्फोट होता आणि हा 5:05 झालेला आहे। एपीजे अब्दुल कलाम रोड जो आहे जिंदल हाऊसच्या बाजूला तिथे झालेला आहे। यामध्ये कोणीही जखमी झालेला नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं व्यक्ती यामध्ये दगावलेला नाहीये। पण या परिस्थितीमध्ये बघितलं जातंय की या परिसरामध्ये ज्या गाड्या उभ्या होत्या त्या डॅमेज झालेल्या आहे। यामध्ये अनेक ठिकाणी काचा फुटलेल्या आहे गाड्यांच्या, त्याशिवाय 3 ज्या गाड्या आहेत त्यांच्या काचा फुटल्या आणि इतरही त्यांचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात जी माहिती आलेली आहे की हा कमी तीव्रतेचा स्फोट होता, ILD स्फोट होता की नाही याचाही शोध आता दिल्ली पोलीस घेत आहे। जर ILD असेल तर या मागे दिल्लीच्या एवढ्या परिस्थितीमध्ये खास करून जर बघितलं जातंय की जर दिल्लीमध्ये एवढा मोठा संसदेचं पोलीस बळ आहे, संसदेचं कामकाज सुरू आहे, दुसरीकडे आंदोलन सुरू आहे, अशा परिस्थितीची दिल्लीत स्फोटक कसे पोहोचले याचीही माहिती आता दिल्ली पोलीस घेत आहे। पण या कमी तीव्रतेच्या स्फोटामुळे कुठलंही नुकसान झालं नाही असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। बिलकुल प्रशांत, आणि आता या सगळ्या स्फोटाच्या घटनेनंतर तिथला बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं दिसतंय। ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। त्यातच अग्निशमन दलाच्या काही गाड्या देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। त्याबद्दल सविस्तर प्रशांत काय सांगता येईल? महत्वाचं म्हणजे अब्दुल कलाम रोडवरती ही जी घटना घडली जिंदल हाऊसच्या बाजूला त्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं आता पोलीस बळ पोहोचलेला आहे। दिल्ली पोलिसांची स्पेशल चमू देखील पोहोचलेली आहे। बॉम्बस्फोट झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवळपास 3 ते 4 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहे। हा सध्या एरिया जो आहे हा कॉर्डन अप करण्यात आलेला आहे। दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत सर्व या संदर्भातले पुरावे एकत्र केले जात नाही तोपर्यंत या परिसरामध्ये कोणालाही प्रवेश नाही अशा प्रकारे स्पष्ट करण्यात आलेला आहे। दिल्ली पोलिसांच्या मोठी चमू देखील बसलेली आहे। सोबतच हा परिसर चाणक्यपुरी आणि या परिसरातले असल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या संख्येने वेगवेगळ्या देशांचे दूतावास आहे। तर त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये अतिरिक्त निमलष्करी दलाच्या जवानांना देखील तैनात करण्यात आलेलं आहे की इथे कुठल्या प्रकारची परिस्थिती जी आहे ती या संदर्भात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सोबतच हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे अग्निशमन विभागाच्या वतीने स्पष्ट केलं आहे की अब्दुल कलाम रोडवरील बंगला नंबर 6 मध्ये ही घटना झालेली आहे आणि या घटनास्थळी जवळपास 3 ते 4 अग्निशामक दलांच्या गाड्या पोहोचल्या आहेत। दिल्ली पोलीस देखील स्पॉटवरती आहे। काही व्हेकल
काही ज्या वाहनं आहेत ते यामध्ये जर बघितलं जातंय की ते त्यांना मोठं नुकसान झालेलं आहे आणि लो इंटेन्सिटीचा दाब जरी असला असता तरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान काय झालं याची देखील चौकशी आता दिल्ली पोलीस करीत आहेत. बिलकुल प्रशांत, आता तिथं खरं तर छावणीचं स्वरूप एक प्रकारे आलेलं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय, पण या ब्लास्ट विषयी गुप्तचर यंत्रणांना काही इनपुट्स मिळालेले होते का? काही प्राथमिक माहिती कळू शकलेली होती का? याबद्दलचं काही याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का? अपडेट्स या संदर्भातले काही समोर येताना दिसत आहेत का? या संदर्भात अजूनही की या बॉम्बस्फोटासंदर्भात गुप्तचर माहिती मिळाली होती की नाही या संदर्भात कोणीही अजून स्पष्टपणे बोलण्यास तयार नाहीये. पण महत्वाचं म्हणजे जर घटनास्थळी ज्या पद्धतीने हालचाली सुरू आहे त्याच्यावरून लक्षात येत आहे की दिल्ली पोलिसांना या घटनेची माहिती नव्हती. कारण की ज्या पद्धतीनं हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस अचानक सर्व गाड्या तिथे पोहोचायला सुरुवात झाली. घटनास्थळावर कुठलीही गाडी नव्हती. आपल्याला माहित असेल की हा जो परिसर आहे अति सुरक्षा विभागाअंतर्गत येणारा परिसर आहे. कारण की हा संपूर्ण संसद भवनाच्या बाजूला असलेल्या साधारणतः 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर या परिसरात असलेला हा परिसर आहे. त्यामुळे संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात असतं. पण जेव्हा इथे बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस इथे कुठल्या प्रकारचं पोलीस दल तैनात नव्हतं अशी ही माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांना या संदर्भातली माहिती होती की नाही यावर स्पष्टपणे बोलणं योग्य नाही. पण कारण की या संदर्भात आता लवकरच दिल्ली पोलिसांच्या वतीने औपचारिकपणे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येईल किंवा दिल्ली पोलिसांच्या वतीने जनसंपर्क अधिकारी यांचे जे आहेत डीसीपी भगत ते या संदर्भात माहिती देतील. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर यावेळी घटनास्थळावरती ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने पोलीस बळ आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे आणि सोबतच कुठल्याही प्रकारे मोठं नुकसान झालं नाही असा दावा दिल्ली पोलिसांचा आहे. फक्त कोणीही जखमी झालं नाही आहे आणि कोणीही यामध्ये दगावले देखील नाही आहे. पण मोठ्या संख्येने वाहनांचं नुकसान झालं असं स्पष्टपणे दिल्ली पोलिसांनी म्हटलेलं आहे. बिलकुल बिलकुल प्रशांत, आणि ज्या बंगल्यामध्ये हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे, बंगल्यामध्ये नेमकं कोणी राहत होतं का? कोणाचा हा बंगला होता त्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे? कारण हा परिसर तसा बघितला आपण तर अनेक हाय प्रोफाईल व्यक्तींच्या ते तिथे राहत असल्याचा आजूबाजूचा परिसर आहे. अनेक तिथं VVIP राहतात आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर मग काही या संदर्भातली माहिती मिळू शकली आहे का? बंगला नेमका कोणाचा होता? कोण तिथे राहत होतं? या संदर्भात जी माहिती मिळाली आहे जिंदल हाऊसच्या बाजूचा हा बंगला आहे आणि याच बाजूला इस्रायली दूतावास देखील आहे. आपल्याला माहित असेल 13 फरवरी 2012 रोजी अशाच प्रकारचा एक बॉम्बस्फोट औरंगजेब रोडवरती झाला होता ज्यामध्ये हा लोअर इंटेन्सिटी ब्लास्ट होता. ज्याच्यामध्ये इस्रायल दूतावासाच्या इनोवाला स्टिकी बॉम्ब लावण्यात आला होता आणि त्या बॉम्बस्फोटामध्ये त्यावेळेसचे दूतावासांचे जे प्रमुख होते त्यांच्या पत्नी, ज्या प्रमुख अधिकारी त्याच्या पत्नी जखमी झाल्या होत्या. पण या घटनाच्या वेळी कुणीही जखमी झालं नाहीये. पण या बंगल्यामध्ये कोण राहत होते याचीही माहिती आता लवकर दिल्ली पोलिसांच्या वतीने दिली जाईल. माहिती घेतली जात आहे पण घटनास्थळावर मोठ्या संख्येने पोलीस बल तैनात असल्याची माहिती पुढे आलेली आहे. बिलकुल बिलकुल प्रशांत, असंच आमच्या सोबत राहा. आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती दाखवूया. दिल्लीमधल्या अब्दुल कलाम रोडवर ही स्फोटाची घटना घडलेली आहे. लो इंटेन्सिटी ब्लास्ट असल्याचं सांगितलं जात आहे. स्फोटाची तीव्रता ही कमी होती असं सांगितलं जात आहे. काही गाड्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे. सुदैवाची बाब म्हणजे कोणालाही दुखापत झालेली नाही, कोणीही जखमी यामध्ये झालेलं नाही. कमी क्षमतेचा हा IED स्फोट असल्याचं या प्राथमिक माहितीवरून सध्या समोर येताना दिसत आहे. दिल्लीच्या इस्रायल दूतावासाजवळच्या एका बंगल्यामध्ये हा स्फोट झाल्याचं आता समोर येत आहे. या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत कर्नल अभय पटवर्धन आहेत सध्या फोन लाईनवरनं. सर, खूप खूप स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. दिल्लीमधल्या अब्दुल कलाम रस्त्यावरच्या एका बंगल्यामध्ये, हा बंगला दिल्लीमधल्या इस्रायल दूतावासाच्या बाजूला आहे, तिथं स्फोट झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. या सगळ्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असतो आणि त्याही पार्श्वभूमीवर हा मोठा स्फोट झाल्याचं समोर येत आहे. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? असं आहे, हा स्फोट झाला ते वाईट आहे, पण जितकं आपण याला महत्व देतो आहे तितका हा महत्वाचा स्फोट नाही आहे. ऍक्च्युअली फुटपाथवर झालेला आहे बंगल्यासमोरच्या इस्रायली एम्बसी पासून जवळपास 150 मीटर दूरवर तो बंगला होता, म्हणजे आहे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या अब्दुल कलाम रोड किंवा जुना जो औरंगजेब रोड होता त्याच्यावर झालेला स्फोट आहे. आणि इथना बीटिंग द रिट्रीट ती जागा जी आहे ती साधारण 3 ते 3.5 किलोमीटर दूर आहे. ज्या अर्थी हा स्फोट खूप मोठा नव्हता त्या अर्थी ज्यांनी घडवला त्यांना ही एक फक्त वॉर्निंग द्यायची असेल असं मला वाटतंय. आणि त्याचा आपण गांभीर्याने विचार करणं जरुरी आहे, कारण कुठल्याही प्रकारची अशी जेव्हा वॉर्निंग दिल्या जाते त्याच्यानंतरची जी काही कारवाई असते ती फार मोठी असते. त्याप्रमाणे 26 जानेवारीच्या जो आपल्या इथे प्रोग्राम चालतो त्याच्या समापनाच्या दिवशी हा स्फोट झालेला आहे आणि इतक्या वर्दळीच्या रस्त्यावर झालेला आहे. याचा अर्थ असा की आतंकवादी आपल्याला सांगू इच्छितात आहेत की तुमच्या महत्वाच्या दिवशी सुद्धा आम्ही स्फोट करू शकतो आणि आम्हाला पाहिजे तिथे करू शकतो. लो इंटेन्सिटी आम्ही करतोय कारण जे काही त्यांना सांगायचं होतं ते त्यांनी स्फोटाच्या द्वारे सांगितलेलं आहे. पण याच्यापेक्षा जास्त याला आपण महत्व देऊ नये आणि बहुतेक करून दिल्ली पोलिसांनी आपली कंबर कसलेली असणार आहे याच्यानंतर की जे काही तिथे आता चेकिंग वगैरे चालू झालं असेल आहे ते संपूर्णपणे चालू होईल. पण त्याचबरोबर आपल्या इथल्या लोकांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या खास करून मुंबईच्या नागपूरच्या लोकांनी अलर्ट राहायचे जरुरी आहे. बिलकुल बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. या परिसराला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे. काही प्राथमिक माहिती या संदर्भातली पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळते, आपण पाहूया. कॉल यही थी कि बम ब्लास्ट हुआ है, वहाँ पहुंची. अच्छा, तो कोई नुकसान हुआ है क्या नुकसान का हमें नहीं पता. शीशे 3 गाड़ियों के शीशे टूटे हैं, वो हमने नंबर ले रखे. तो आपके पास ब्लास्ट की कॉल थी? ब्लास्ट की कॉल थी. अच्छा, बम ब्लास्ट की कॉल थी जी. और ये कहाँ पे होने की कॉल थी? कहाँ पे होने की कॉल दे रखा है? तुगलक रोड अपना औरंगजेब. तो आपने क्या देखा था? कितनी गाड़ियों में शीशे टूटे हुए थे? हमने गाड़ियां नहीं देखी थी. हमने जब पहुंचे हम पहुंचे जब तक इन्होंने कवर कर लिया था. अच्छा जी. कोई इंजर्ड वगैरह हुआ? कुछ इंजर्ड कोई नहीं हुआ. कोई इंजर्ड नहीं. कितने बजे की ये कॉल? सर कितने बजे की कॉल थी? आप थोड़ा बता दें एक बार वापस से, क्या आप लोगों को पता चला? हमें 5:45 बजे के करीब जी. क्या पता चला आपको? कि बम ब्लास्ट हुआ है. अच्छा, तो वहाँ गाड़ी सहायता भेजी जाए. आपण बघितलं अब्दुल कलाम रस्त्यावर स्फोटाचा हा सगळा प्रकार घडलेला आहे. बॉम्बस्फोटच होता असं पोलीस अधिकारी देखील सांगतायत आणि स्फोटाची तीव्रता कमी होती हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. 5:45च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येते आहे. कमी तीव्रतेचा कमी क्षमतेचा हा IED स्फोट असल्याची माहिती आता प्राथमिकरित्या समोर येते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं संपूर्ण देशभरामध्ये अलर्ट आता जारी केलेला आहे. या स्फोटामध्ये 3 ते 4 गाड्यांचं नुकसान झाल्याची देखील माहिती मिळते. स्पेशल सेलचं पथक घटनास्थळी दाखल झालंय. इथल्या सगळ्या परिस्थितीचा घटनास्थळाचा सध्याचा आढावा घेतला जातोय. अग्निशमन दलाच्या काही गाड्या देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आपल्यासोबत आहेतच फोन लाईनवरनं. प्रशांत, हा कमी तीव्रतेचा IED ब्लास्ट असल्याचं आता पोलीस अधिकारी देखील सांगतायत. 5:45च्या सुमारास हा सगळा प्रकार घडल्याचं आता समोर येत आहे. एक खूप कमी तीव्रतेचा जरी हा स्फोट असला तरी ज्या प्रजासत्ताक दिनाच्या समारोप सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा स्फोट होणं हे अतिशय गंभीर आहे. प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे. याचमुळे NIA राष्ट्रीय तपास यंत्रणेची चमू आता ही घटनास्थळी पोहोचलेली आहे. आपल्याला माहिती असेल की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने जसा आपण उल्लेख केला संपूर्ण देशभरात अलर्ट देण्यात आलेला आहे. सोबतच केंद्रीय गृह मंत्रालयामध्येही NIA अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचलेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं काही अंतरावरती जर साधारणतः ज्या माहिती मिळालेली आहे की बीटिंग रिट्रीटचा कार्यक्रम सुरू होता, ज्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती खुद उपस्थित होते, राष्ट्रपती रामनाथ कोविंद. आणि या परिस्थितीत ज्या पद्धतीने हा बॉम्बस्फोट घडला हा इशारा तर नाहीये, दहशतवाद्यांनी दिलेला हा इशारा तर नाहीये की आम्ही कितीही कडक बंदोबस्त असला तरीही या प्रकारे आम्ही बॉम्बस्फोट भरू शकतो असा हा इशारा दिला नाही. हा एक संकेत मिळत आहे. त्यामुळे या संदर्भात आता दिल्ली पोलिसांच्या वतीने कठोर पावलं उचललेली केंद्रीय गृह मंत्रालय संपूर्ण घटनेवरती अतिशय गंभीरतेने घेतलेलं आहे संपूर्ण बॉम्बस्फोटचं प्रकरण. आणि त्याचमुळे त्यांनी घटनास्थळी NIA ची चमू यापूर्वी स्पेशल टीम जी पोहोचली
ती देखील पोहोचली होती. त्यानंतर आता NIAची चमू देखील घटनास्थळी पोहोचली आहे. याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारने हा बॉम्बस्फोट अतिशय गंभीरतेने घेतला आहे. पण ज्या पद्धतीनं हा लो इंटेन्सिटीचा ब्लास्ट होता, ज्यामध्ये फक्त गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, पण महत्वाचं म्हणजे जर मोठा असता तर एक मोठा दुर्दैवी घटना घडू शकली असती. त्यामुळे आता या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने कुठले पावलं टाकले जाते, दिल्ली असो, मुंबई असो की देशातील जे मोठे शहर आहे त्यांच्या सुरक्षा दृष्टिकोनातून काय पावलं टाकले जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि हा सगळा जो परिसर आहे हा संवेदनशील परिसर आहे. आजूबाजूला अनेक देशांची दूतावास आहेत, त्यांच्या इमारती आहेत, अनेक VIP देखील या आजूबाजूच्या परिसरात राहत असल्याचं आपल्याला माहिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा स्फोट होणं हे दिल्ली पोलीस असतील किंवा राष्ट्रीय तपास यंत्रणा असतील, सुरक्षा यंत्रणा असतील, त्यांच्या दृष्टीनं खूप आव्हानात्मक आहे. आपण जसं मगाशी म्हणालात, एक प्रकारचा संदेश देण्याचा हा प्रयत्न देखील असू शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर या स्फोटामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेणं आता एक खूप मोठं आव्हान असणार आहे. प्रशांत, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? महत्वाचं म्हणजे असं अजिंक्य आपण विचारलं की हा जो ज्या परिसरामध्ये हा स्फोट झाला आहे तो पूर्वीचा औरंगजेब रोड आणि आता APJ अब्दुल कलाम रोड, या अब्दुल कलाम रोडवरच्या 6 नंबरच्या बंगल्यामध्ये हा बंगल्याच्या बाजूला असलेल्या परिसरात हा स्फोट झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे झाडाचं जे छोटे झाडं रस्त्याच्या बाजूला लावलेले असतात त्यामध्ये त्याच्या खाली हा स्फोट झालेला आहे. म्हणजे जसं म्हणता येईल कुंडी जी असेल, झाडाच्या कुंडीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती सध्या प्राथमिकदृष्ट्या पुढे आलेली आहे. त्यामुळे या झाडाच्या कुंडीच्या वर कोण जवळपास कोण गेले याचाही फुटेज आता तपासली जात आहे. या परिसरामध्ये संपूर्ण CCTV लागलेले असतात. आपल्याला माहित असेल की दिल्लीचा हा अतिशय संवेदनशील आणि VVIP झोन आहे, कारण की याच परिसरामध्ये अनेक दूतावास आहेत. सोबतच जर बघितलं तर हाकेच्या अंतरावरती इस्रायली दूतावास आहे, सोबतच जवळ जिंदल यांचा बंगला आहे, सोबतच जर बघितलं बाजूला पृथ्वीराज रूळ आहे. त्याशिवाय बघितले या रस्त्यावरती औरंगजेब रोडवरती अनेक महत्वाचे खासदारांचे बंगले आहे. सोबतच गृहमंत्र्याचा बंगला देखील याच परिसरात येतो. त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये मोठे VIP मुवमेंट नेहमी होत असते. अशा वेळी येथे या कुंडीमध्ये बॉम्बस्फोट लावलेल्या त्या व्यक्तीचा शोध घेतला जातो किंवा ते कोणी इथे बॉम्ब लावलेला आहे. लो इंटेन्सिटीचा बॉम्ब आहे, पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने उल्लेख आपण अंजिके केला होता का हा इशारा तर नाही आहे ना. त्याचमुळे या संवेदनशील एरियामध्ये आता कशा पद्धतीनं सुरक्षा बंदोबस्त वाढवले जातात, यासाठी दिल्ली पोलीस कशा पद्धतीनं सुरक्षा बंदोबस्त वाढवते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, आता सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आलेली आहे का? आपण बघितलं मगाशी खूप जास्त संख्येनं पोलीस कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झालेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधली सुरक्षा व्यवस्था आणखी नेमकी कशा पद्धतीनं वाढवण्यात येणार आहे, काय नेमकी त्याबद्दलची माहिती मिळते? अजिंक्य, ज्या पद्धतीने माहिती मिळते की घटना झाल्यानंतर तात्काळ अग्निशामक दल आणि दिल्ली पोलीसचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आजूबाजूला असलेल्या निमलष्करी दलाच्या ज्या अतिरिक्त कुमक आहेत त्यांना देखील घटनास्थळी पोहोचण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या आणि दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम देखील पोहोचलेली आहे. महत्वाचं म्हणजे परिसर जो हा परिसर तुगलक रोड स्टेशन अंतर्गत येतो, तुगलक रोड ठाण्याअंतर्गत येतो. त्यामुळे तुगलक रोडची ही मोठी चमू या घटनास्थळी पोहोचलेली आहे. साधारणतः 1000 पेक्षा जास्त पोलीस बळ या संपूर्ण परिसरात तैनात झालेला आहे, कारण की आता थोड्या वेळात NIAची टीम देखील इथे पोहोचलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं NIAच्या टीम सोबत फॉरेन्सिक एक्सपर्ट देखील आहे, बॉम्बशोधक पथकांचे प्रमुख देखील आहे आणि या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवरती मोठी सुरक्षा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात वाढवण्यात आलेला आहे. कुठल्याही या प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी देखील काळजी घेतली जात आहे. बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत रहा. या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडनं घ्यायच्याच आहेत. आपल्या सोबत सध्या शैलेंद्र देवळाणकर सर आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक. शैलेंद्र सर, आपलं स्वागत न्यूज18 लोकमतमध्ये. आपण बघतो आहोत हा कमी तीव्रतेचा IED स्फोट झालाय एका अतिशय संवेदनशील अशा दिल्लीमधल्या भागामध्ये, आणि तोही प्रजासत्ताक दिनाच्या समारोप सोहळ्याच्या दिवशी. अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे. सर, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, हा निश्चितच अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचा प्रकार आहे. विशेष म्हणजे आजचा जो दिवस आहे हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. जसा आपण उल्लेख केलात की हा बीटिंग द रिट्रीट म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा समारोपाचा कार्यक्रम एकीकडे चालू असताना साधारणतः तिथनं 2 किलोमीटर अंतरावरती इस्रायलची एम्बसी आहे. आणि हा इस्रायलची एम्बसी यासाठी निवडण्यात आलेली आहे की आजचा दिवस भारत आणि इस्रायल ह्या दोन्ही देशांच्या
द्विपक्षीय संबंधांमधला अत्यंत महत्वाचा दिवस आहे. हा. कारण आज दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना 29 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे आज इस्रायलच्या एम्बसीने देखील भारताबरोबर या स्वरूपाचं ट्विट करून भविष्यामधलं केलं. त्यामुळे जाणीवपूर्वक हा इस्रायल एम्बसीपाशी करण्यात आलेला IED लो इंटेन्सिटी बॉम्ब ब्लास्ट आहे, जेणेकरून याच्या माध्यमातून खरं तर हा एक प्रकारचा कुरघोडीचा प्रकार आहे. या कुरघोडीच्या प्रकारामधनं काहीतरी सेन्सेशन निर्माण करणं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. कारण याच्यामध्ये अजूनही कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाहीये, परंतु हा लो इंटेन्सिटी बॉम्ब असल्यामुळे सेन्सेशन क्रिएट करणं आणि थोडी कुरघोडी अशा स्वरूपाचा हा प्रकार असण्याची शक्यता आहे. मात्र याच्यातनं एक गोष्ट आहे की केवळ बीटिंग रिट्रीटच्या 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे हा इस्रायली एम्बसी याच्यासाठी खास निवडण्यात आलेली आहे, कारण आज भारत आणि इस्रायल यांच्या द्विपक्षीय संबंधांना, राजनैतिक संबंधांना 29 वर्ष हे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे हा निव्वळ कुरघोडीचा एक प्रकार आहे, एक सेन्सेशन तयार करणं अशा स्वरूपाचा आहे. लवकरच याच्यामागे काय कोणाचं म्हणजे कोणाचा हात असण्याची शक्यता NIA वगैरे या स्वरूपाचं इन्व्हेस्टिगेट करतील आणि लवकरच हे वृत्त बाहेर येईल. बिलकुल. चंद्र सर, काही एखादा संदेश वगैरे, मेसेज वगैरे देण्याचा प्रयत्न असू शकतो असं वाटतं का? आणि या सगळ्या प्रकारानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयानं देखील हा सगळा प्रकार गांभीर्यानं घेत देशभरात अलर्ट देखील जारी केलेला आहे. हे सगळं पाहता असं वाटतं का की एक प्रकारचा मेसेज हा सरकारला देण्याचा प्रयत्न या ब्लास्टच्या माध्यमातून केला गेलाय? नाही, नक्कीच आहे. याचं कारण असं आहे की दिल्लीमध्ये अनेक देशांच्या एम्बसीज आहेत आणि त्या परिसरामध्ये तो एम्बसीचा परिसरच आहे, विजय चौकाचा पूर्ण. त्यामुळे तिथं अनेक असं जाणीवपूर्वक इस्रायलची एम्बसी निवडण्यात आलेली आहे आणि दिवस देखील आता महत्वपूर्ण आहे. जसं मी यापूर्वी उल्लेख केला की हा दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना 29 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे हा निश्चितपणे भारत इस्रायलच्या संबंधाशी निगडीतच ही कुरघोडी आहे. त्यामुळे लवकरच याच्या मागे कोणाचा हात आहे हे बाहेर लवकरच निश्चितपणे येईल. परंतु याच्यातनं मेसेज हाच आहे की फार तीव्र मेसेज नाही, परंतु काहीतरी सेन्सेशन तयार करण्याच्या संदर्भामधला ही कुरघोडी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत शैलेंद्र देवळाणकर देखील होते. त्यांनी देखील म्हटलंय सेन्सेशन निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, पण अतिशय गंभीर असा हा प्रकार, तोही प्रजासत्ताक दिनाच्या समारोप सोहळ्याच्या दिवशी. अशा प्रकारे हा कमी इंटेन्सिटीचा, कमी तीव्रतेचा जरी स्फोट झालेला असला, IED ब्लास्ट झालेला असला तरी अतिशय गंभीर प्रकार असल्याचं ते देखील म्हणतात. एक छोटासा ब्रेक आपल्याला घ्यायचा. या महत्त्वाच्या बातमीवर आपण राहणारच आहोत. या संदर्भातले अपडेट्स आपल्याला घ्यायच्याच आहेत, पण एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.